तर नमस्कार मित्रांनो, दुपारचे वाजले होते 3 आणि मला आलता बड्डेचा फोन. बंटी म्हणला आपल्याला मोहायला जायचं आहे. मोहायला जायचं म्हणल्यावर मी बी तयार वगैरे झालो आणि घराच्या बाहेर जायलो होतो. की तेवढ्यामध्ये बंटीची एंट्री झाली की भाऊ गाडीवरच फोन करायचा. चलो म्हणून आम्ही बी निघाला गेले की जात म्हणलं नको रिस्क नको घ्यायची. तू म्हणलं मागं बस, तुझं फोनमध्ये बघ मी गाडी चालवतो. मग काय इथं नदी दिसली, नदीला काय पाणीच नव्हतं. फोटोशूट करावं म्हणलं तरी पाहिजे, इथं बी चालू झालं. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू. भास्कर बनलं बाबा, चला आपल्याला जायचं काम आहे. मग काय निघाला तर गाडीवर बी फोन काय सोडणार झाला. फोनवर कंटिन्यू बोलायला. मग बंटीचं काहीतरी तिथं ग्रामपंचायतीमध्ये काम होतं. ते 1 तास बसलो. 1 तासानंतर काम झालं की आम्ही निघालो कळमकडे जायला. मग गाडी वगैरे वळली निघालो मोहामधून कळमकडं. मग जाताच बंटी म्हणला चहाची तलब झाली, चहा प्यावं लागते. मग काय रस्त्यामध्ये काय हॉटेल दिसेना, थोडं पुढं गेले तर हॉटेल दिसलं. हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबलाच होतो की बघा हॉटेलवाल्याचे कारनामे. इथं बघा एवढं मोठं इथं लिहिलेलं आहे वडापाव भजे, पण इथं भेटतंय काय फक्त तरी चहा. मग तेवढाच चहा पिऊन गपचूप निघायला होता की इथं चहा काय बंटी लवकर पाहिजे, त्यात बी फोनमध्येच लक्ष द्यायला. शेवटी बंट्याच्या हातातून फोन हिसकटून घातला तेव्हा त्याने चहा प्यायला. मग चहा प्यायल्यानंतर निघालो कळमकडं. मित्रांनो कसं वाटलं आजचा व्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा.